नमस्कार मैत्रिणींनो, मायर्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 8 ते 8 असे हे टिपके 3 वेळेस देणार आहोत. 8 टिपके देऊन घ्यायचे आहेत. ही तिसरी लाईन आहे 8 टिपक्यांची. नंतर इकडची 2 घरं आणि तिकडची 2 घरं सोडून त्याच्या खाली हे आपण 4 टिपके हे मांडून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सुरेख अशी महाशिवरात्री स्पेशल आपण रांगोळी काढणार आहोत. आता खाली आणि वरती 4 टिपके हे 2 लाईनमध्ये आपण काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण महाशिवरात्री स्पेशल महादेवाची रांगोळी ही काढणार आहोत. चला तर मग आपण ती रांगोळी काढून घेणार आहोत. आधी आपण पिंडीच्या खालचा भाग तो काढून घेतोय. एक टिपका सोडून आपण सरळ रेघ मारलेली आहे. नंतर ही आपण अशा पद्धतीने क्रॉस रेखा आणि साईडला थोडासा गोल आकार आणि मग रेष असं काढणार आहोत. अर्धगोल आणि मग रेष अशी आपण काढणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने नंतर खाली गोल अर्धगोल काढून रेघ जोडून घेणार आहोत. नंतर आपण क्रॉस 2 रेखा एकमेकांस आणि नंतर सरळ रेघ मारणार. त्याच्यानंतर वरती पिंडीचा पार्ट आपण काढणार आहोत. हळूवारपणे खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. आता आपण पिंडीच्या साईडला ओम असं काढणार आहोत. दोन्ही साईडला अर्धगोल काढतोय. त्याच्यानंतर त्याच्या साईडलाही आपण असंच ओम हा काढून घेणार आहोत. चला तर खूप सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार होतीये. महाशिवरात्रीला प्रत्येक जणांनी जरूर काढा. ही रांगोळी खूप सोपी आणि साधी आहे. आता वरच्या साईडला आपण त्रिशूल काढणार आहोत. आणि त्याला परत ऑरेंज कलर ही देणार आहोत आपण. आधी असा स्केच काढायचा आहे. नंतर त्याला बोटाच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऑरेंज कलर भरूयात. आता पिंडीचे आपण पट्टा ओढून आपण हाय करणार आहोत. ऑरेंज कलर हे देणार आहोत मधल्या साईडला. ॲक्च्युली मला आधीच दिलं पाहिजे होता काळा रंग, पण रांगोळी पूर्ण झाल्यानंतर मी पिंडीला काळा रंग देणार आहे. चला तर हे टिपके काढून आपण पसरून घेतलेले आहेत ॲक्च्युली. परत नंतर आपण त्याच्यावर काळा रंग देऊन परत एकदा आपण टिपके काढणार आहोत. फक्त पांढरी रांगोळी काढली तरीही खूप सुरेख दिसते. याकरता मी अशी रांगोळी काढून दाखवली आहे. नंतर आपण त्याच्यात कलर भरलेली ही रांगोळी दाखवणार आहोत. सो आता मी कलर द्यायला स्टार्ट करत आहे. चला तर अशा पद्धतीने आपण ऑरेंज कलर त्रिशूलला देऊन कंप्लीट करणार आहोत.
त्याच्यानंतर आपण महादेवाच्या पिंडाला काळा रंग हा देणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपली महाशिवरात्री स्पेशल रांगोळी ही तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्स.